वडिलांसोबतचं नातं काय? मी चारही निवडणुकीत मी त्यांना लीड शिवाय काही दिलेलं नाही. ते मागे लागले की आपण भेटूया, जरा बोलूया, काय करूया, तू काय करणार आहेस, तुझा निर्णय. मग हा व्यक्ती लोकांचं कल्याण करू शकतो. त्यांना वाटलं की ते पूर्णपणे त्या व्यक्तीबरोबर असायचे. मला बसण्यापेक्षा मित्रांचं राहिलेलं मला फार चांगलं. मला विचारतात ते पेपरमध्ये एक एकदा येते त्यांचं, तुझ्या आजोबा ना म्हणलो रस्ते गटर ह्या बाबतीत सगळेच बोलतात वगैरे सगळं, चहा घ्या, नाश्ता घ्या, सगळं झालं. ते अचानक रडायलाच चालू झालं की अभिजित माझ्यावर अन्याय व्हायला लागला आहे, माझ्याकडून अशा हप्ते वसुली चालू झाल्या आहे, मी व्यक्तीची मदत केली, आज त्यांचीच मुलं माझ्या विरोधात आहेत. त्याचे तुमच्या बरोबर नाही? अजिबात नाहीत, अजिबात. तर त्यांचं ते घराघरातले वाद सुद्धा मिटवायचे आणि लोक त्यांचं ऐकायचं. ते बघितलं, त्यांना धन्यवाद म्हणतो की मला टाकला, त्याशिवाय मला हे बळ मिळालं नसतं. किरकोळ 125 मतांनी काहीतरी ते पडले ती मदत करून त्यांना, म्हणजे प्रभागातली जी ती मुलं आहेत. आणि आज तीच मुलं मला म्हणतात की तुझ्या बाबा मला वडिलांनी माझ्या जी लोक त्यांना मदत मागायचे त्यांना कधीच नाही बोलतात. त्यांचं स्वतःचं काम सोडून त्यांच्यासाठी धावायचे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी राहुल सडोलीकर आणि डिजिटल कोल्हापूरमध्ये आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतोय. आपल्याला माहितीच आहे की समाजभान या मालिकेच्या द्वारे मी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तिमत्वांना तुम्हाला भेटवत असतो. ती व्यक्तिमत्व उलगडून तुमच्यासमोर दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. ही व्यक्तिमत्व राजकीय असतात, सामाजिक असतात, क्रीडा क्षेत्रातले असतात, कला क्षेत्रातले असतात, इतिहास क्षेत्रामध्ये ज्यांनी संशोधनाचं काम केलेलं आहे ते असतात. असंच एक व्यक्तिमत्व सध्या माझ्यासोबत आहे. त्या व्यक्तिमत्वाला मी उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. ते कोल्हापूरचं व्यक्तिमत्व आहे. कोल्हापूरचा रांगडेपणा, कोल्हापूरचं पाणी त्या व्यक्तिमत्वामध्ये दिसतं. माझ्यासोबत सध्या 27 वर्षांचे इंद्रजित शिंदे आहेत. इंद्रजित शिंदेंची ओळख म्हणजे त्यांचे वडील कैलासवासी अभिजित शिंदे हे कोल्हापुरातल्या एका महत्त्वाच्या, जी काही माणसं महत्त्वाची कोल्हापूरमध्ये होती, ज्यांचा कोल्हापूर आदर राखायचा, ज्यांचा कोल्हापुरातल्या लोकांच्यावर आदरयुक्त दरारा होता, किंवा ज्यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रसंगी मध्ये उभे टाकण्याची भूमिका घेतली, अशी काही मंडळी जी होती त्याच्यामध्ये कैलासवासी अभिजित शिंदे यांचं नाव आग्रहानं आपल्याला घेतलं पाहिजे, नक्कीच घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, माझ्यासोबत असणारे इंद्रजित शिंदे यांचे चुलत आजोबा म्हणजे गडिंग्लजमध्ये ज्यांनी जनता दलाची आमदारकी ज्यांची प्रसिद्ध होती राज्यभरामध्ये, ते श्रीपतराव शिंदे यांचे ते नातू आहेत. त्याचबरोबर सायबरमध्ये जे काही एक मोठा वारसा निर्माण केलेला आहे, शैक्षणिक वारसा, तो वारसासुद्धा इंद्रजित शिंदे यांना मिळालेला आहे. इंद्रजित शिंदे यांना मी भेटणार आहे, त्यांची भूमिका जाणून घेणार आहे, त्यांचं व्यक्तिमत्व जाणून घेणार आहे आणि त्यांची भूमिका पुढच्या काळामध्ये नेमकी काय असणार आहे कोल्हापूरच्या संदर्भामध्ये ती मी जाणून घेणार आहे. इंद्रजितजी, आपलं स्वागत डिजिटल कोल्हापूरमध्ये. मला सांगा की आपल्याला एवढा मोठा वारसा लाभलेला आहे, आणि तुमचा सगळ्यात जवळचा वारसा म्हणजे तुमचे वडील. बरोबर, दुर्दैवानं ते नाही आहेत, पण त्यांचं कोल्हापूरमधलं जे स्थान आहे ते अनेक लोकांनी बघितलेलं आहे. अनेक निवडणुकांमध्ये त्यांचा प्रभाव बघितलेला आहे. अनेक ठिकाणी जेव्हा लोकांना आता कुणाकडे जावं अशी भीती वाटायची किंवा आज कुणाकडे जावं असं वाटायचं, तेव्हा ते त्यांचं नाव समोर यायचं. वडिलांसोबतचं नातं काय? मी तिथून सुरुवात करेन. तशा आठवणी त्यांच्याबरोबर फार होत्या माझ्या. पण अशी एक 10वी नंतर माझ्यावर असं वेळ आली की मला त्यांनी कोल्हापुरात ठेवायचं नाही असं ठरवलं. बरं. तर याचं कारण काय होतं की मी इथं होऊन शिक्षण माझं होणं महत्त्वाचं होतं. बरोबर बरोबर बरोबर. त्यांचं त्यासाठी मला त्यांनी गडिंग्लजला पाठवलं. बरं, आजोबांकडे? आजोबांकडे. मला 3 वर्ष गडिंग्लजला, आमच्या तिथं एडी शिंदे कॉलेज आहे त्यामध्ये डिप्लोमासाठी पहिला ठेवलं, इंजिनिअरिंग डिप्लोमा. एक्झॅक्टली. 3 वर्षानंतर मी कोल्हापुरात आलो. बरं. मग त्यांच्याबरोबर ते रोड कॉन्ट्रॅक्टर होते. मग त्यांच्यावर पहिली कामं चालू केली. बरं, म्हणजे तुम्ही सिव्हिल इंजिनियर आहात? हो, बरोबर. बरं. मग 3 वर्ष त्यांच्यावर काम चालू केलं, सगळं व्यवस्थित झालं. पण दुर्दैवाने त्या कामाच्या मध्येच त्यांचं निधन झालं. तिथून पुढं त्यांचं जे काय वारसा होता किंवा त्यांचं जे काय माझ्यावर पडलेले संस्कार आहेत ते मी त्यांच्या पश्चात सुरू ठेवले. म्हणजे त्यामध्ये लोकांना भेटणं, त्यांच्या अडचणी काय आहेत समजून घेणं. बरं. तसं मला राजकारणातलं काही माहीत नव्हतं फारसं, पण असे थोड्या लोकांनी मला दगा म्हणा किंवा काहीतरी केला, जेणेकरून जी लोक माझ्या वडिलांबरोबर फार सानिध्यात होते ती अचानकपणे ती यायचीच बंद केली वडिलांच्या जाण्यानंतर. म्हणजे त्यानंतर लगेच आदरणीय मुन्ना माडिक साहेबांचं खासदारकीचं इलेक्शन लागू झालं. बरोबर. तेव्हा ते जे लोक माझ्या वडिलांकडे येत होते की आपण काय करू पुढं, ते त्यांचं ते सगळे निर्णय घ्यायला चालू केले. मग तुम्हाला विचारलंच नाही? मला विचारलंच नाही अजिबात की बाबा तुझं हे काय, तुझं मत काय करूया आपण.
मग मी ठरवलं की जर ह्यांचं हे यांच्या हिशोबाने जाणार असेल आपल्याला वारसा तरी बरोबर ठेवणं गरजेचं आहे पूर्णपणे. मी माझ्या हिशोबाने तेव्हा ही सगळी लोक माझ्या विरोधात गेली बरोबर. आणि म्हणजे तुमच्या वडिलांचे एकेकाळचे सहकारी तुमच्या विरोधात गेले. 100% पूर्णपणे विरोधात गेले. तरी मी तेव्हा जिद्द ठेवली की विरोध तर विरोध. माझ्या वडिलांकडून मला तेच संस्कार होते की आपल्याला कोणाचीही गरज नाही. लोकांचं कार्य करताना आपल्याला कोण आपल्यावर यावा बरोबर ही आपल्याला कोणाची गरज नाही. बरोबर आहे. आपण त्यासाठी घट्ट आहे. मी त्या हिशोबाने पुढे गेलो. तरी तिथून पुढे लोकांनी माझ्यावर प्रेम दाखवलं. प्रेम दाखवून मला त्यावेळीच्या इलेक्शन पासून जे जे वॉर्ड माझ्या ताब्यात आत्तापर्यंत होते म्हणजे मुन्ना माडिक साहेब असतील, त्यानंतर अमल माडिक साहेबांचं मी नेतृत्व केलं. तिथून पुढं मी आत्ता निवडणूक झाली खासदार संजय मंडलिक साहेब यांच्यासाठी काम केलंय. त्याच्यानंतर आत्ता जी परत निवडणूक लागली अमल माडिक साहेब, त्या चारही निवडणुकीत मी त्यांना लीड शिवाय काही दिलेलं नाही. बरोबर. माझ्या सगळ्या बूथ पूर्णपणे सक्रिय होतात तुम्ही. पूर्णपणे सक्रिय झालो. पहिल्या इलेक्शनला जरा घाबरलेलो म्हणजे बाबा ही लोक अशी कशी करू शकतात. जी लोक आपल्या घरी दर प्रत्येक गोष्टीला विचारायला येत होती आणि ती विरोधात जात होती. अचानकच ती माणसं आपल्यावर अचानकच जातं. मला ते तरी माझ्या मित्र परिवाराने बरोबर जी माझ्या वडिलांवर खरं प्रेम करणार लोकांनी माझ्यावर प्रेम दिलं, ती माझ्यावर उभारलीत. आणि तिथून पुढे मी ठरवलं की बाबा आता थांबायचं नाही, आता लोकांसाठी काम करत राहायचं. इंद्रजित, मी तुम्हाला एक मध्येच आडवेन थोडंसं विचारणे एक प्रश्न. जेव्हा ही सगळी माणसं तुमच्या वडिलांच्या बरोबर होती ती सोडून तुम्हाला गेली आणि तुम्ही एकटे पडले, तुम्हाला वडिलांची आठवण आली? वाईट वाटलं? फार वाईट. काय मनस्थिती होती तेव्हा? अशी लोक असतील हे मला कधी जाणवलं नाही. म्हणजे वाटलंच नव्हतं. माझ्या बुद्धीलाही पटलंही नाही, मलाही वाटलंही नव्हतं की अशा प्रकारची लोक या समाजात वावरतात. तुम्ही बघायचात त्या माणसांना वडिलांच्या बरोबर? 100% पूर्णपणे. रोज काही लागेल त्यासाठी कुठलीही अडचण आली की त्यांना अडचण आली की पहिला ते पळत माझ्या वडिलांच्या दारातच यायचे. आणि वैशिष्ट्य असं म्हणजे वडील त्यांचं स्वतःचं काम सोडून त्यांच्यासाठी धावायचे. अच्छा. पण ती लोक अचानकपणे पूर्णपणे निग्लेक्ट असं दाखवून द्यायला लागलीत की सगळं आम्हीच केलंय. अच्छा. यांचं काय नाहीच. मग शेवट मला माझ्या वडिलांचं नाव जपणे पण गरजेचं. तुम्हाला वारसा जपायचा आहे तुमच्या वडिलांचा. आणि मुळात आम्ही गडकर आहे गडिंग्लज. आम्ही पळून जाणार आहेत नाही. म्हणजे लढाऊ आहात तुम्ही? आम्ही पळून जाणार आहेत. जी विरोधात गेलेत साहेब त्यांना तिथल्या त्यांच्या वॉर्डमध्ये त्यांच्या नादाला लागून मी पूर्णपणे लीड दिले. नुसतं मतदान नव्हे तर मताधिक्य दिलेत. आणि आता मला फोन करायला लागलेत कसं काय चाललंय, भेटूया जरा. तुम्ही प्रभाव निर्माण केला. आता ते मागे लागलेत आपण भेटूया जरा बोलूया, काय करूया, तू काय करणार आहेस, तुझा निर्णय. मग हे 2018 नंतर ही लोक कुठं होती. अच्छा. म्हणजे इंद्रजित शिंदेनी प्रभाव निर्माण केलेला आहे. हा, हे आता जाणवायला तर लागलेलं आहे. ज्या पद्धतीचे त्याचे फोन यायला लागलेत त्या लोकांचे ओके, ते जाणवायला तरी लागले. पण तुमचा स्टँड काय आहे मग त्या लोकांना? आता नाही साहेब, एकदा त्यांनी जर स्वतःची किंमत आणि स्वतःची कुवत जर ते दाखवत असतील तर अशा लोकांना जवळ ठेवून ना लोकांचं भलं होणार आहे ना आमचं भलं. अडचणीच्या काळात तुम्हाला टाकून गेलेली माणसं ती 100% अडचणीच्या काळात त्यांनी टाकलं. पण त्यांच्याकडून मी त्यांना धन्यवाद म्हणेन की मला टाकला. त्याशिवाय मला हे बळ मिळालं नसतं, तुम्हाला अनुभव पण मिळाले नसते. मी सगळं त्यांच्या हिशोबाने करत बसलो असतो. अच्छा. मी त्यांना खरंच त्यांचा आभार मानेन की ते मला अडचणीच्या काळात असे टाकून गेले. मी थोडंसं पुढं जाईन. तुम्ही एक अतिशय भावनात्मक प्रसंग सांगितलात की वडील जाताना खरं तर सगळ्यांनी आधार देणं गरजेचं असतं, पण ते गेले सोडून तुम्हाला. ठीक आहे. वडिलांचं तुमच्या कैलासवासी अभिजित शिंदे साहेबांचं कोल्हापूर राजकारणामध्ये, कोल्हापूर शहराच्या राजकारणामध्ये म्हणजे तुम्ही बघितलेलं आहे की त्यांनी काम केलेलं. बघितले कुठल्या निवडणुकांमध्ये त्यांचा प्रभाव होता? बघितलं तर मी शक्यतो त्यांचे प्रत्येक निवडणुकीत मी त्यांच्याबरोबर आहे. म्हणजे पण एवढं मला त्यातलं कळत नव्हतं ते, पण मी बघत आलोय. मग इव्हन कुठल्या आमदाराबरोबर आपण राहायचं, कुठल्या खासदारांबरोबर आपण एकत्र राहायचं, ह्या निर्णयापासून ते त्यामध्ये असायचे. आणि मुळात त्यांचा स्वभाव असा होता की बाबा हा व्यक्ती लोकांचं कल्याण करू शकतो. त्यांना वाटलं की ते पूर्णपणे त्या व्यक्तीबरोबर असायचे. मग त्यामध्ये काही आमचा फायदा नसायचा, काही आमचं काय नसायचं. ते पूर्णपणे त्या व्यक्तीच्या फायद्यासाठी पूर्णपणे निवडून आणण्यामध्ये भूमिका असायची त्यांची. पूर्णपणे मग कोण नाराज आहेत, काय आहेत, त्यांना जाऊन भेटणं, त्यांची समजूत काढणे, इथपर्यंत सगळं करायचं.
मग तिथून पुढं ते मी महानगरपालिका बघितल्या. महानगरपालिकेमध्ये 2000 साली ते अपक्ष उमेदवार होते. किरकोळ 125 मतांनी काहीतरी ते पडले. 125 मतांनी फक्त. त्यानंतर 2005 साली त्यांनी 2 वॉर्डमध्ये काहीतरी, त्यावेळेचे वॉर्ड 59 आणि 39 असे काहीतरी होते. तिथं 2 उमेदवार अपक्ष उभा केले. ओके. ते दोन्ही उमेदवार त्यांनी निवडून आणले. अच्छा. दोन्ही उमेदवार. एवढं मोठा वारसा आहे. कोल्हापूरच्या राजकारणावर त्यांचा प्रभाव होता. आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमचं सायबरशी सुद्धा नातं आहे. सायबर तुम्ही सायबरमध्ये अनेक तरुणांना फ्री ॲडमिशन देण्यापर्यंत काही चर्चा मी ऐकल्या. तेव्हा मी तुमच्याबद्दल सगळी चर्चा ऐकत होतो कुटुंबाबद्दल. ती आठवण काय आहे म्हणजे तुमच्या वडिलांना? एकदा काय होते सांगतो. एक 10-15 वर्ष आधीची जी माझ्यापेक्षा वयानं मोठी जी लोक आहेत ती आता वेल सेटल्ड म्हणून आहेत. म्हणजे अशीच दादा लोक जी माझे मित्र आहेत त्यांना भेटलो. ती पुण्यातून आली, त्यांना भेटलो. पण त्यांच्या तोंडातून प्रत्येक वेळी निघतं की मी जे आज आहे ते तुझ्या वडिलांना. ते सांगतात तुम्हाला ते आठवण? पूर्णपणे सांगतात. आम्हाला कोण घेत नव्हतं. आम्ही तिथं जायचो, आम्हाला काही म्हणजे हेच मिळत नव्हतं. ती शेवट पर्याय नाही म्हणून अशी व्यक्ती इथं आहे, त्यांना भेटणं गरजेचं आहे म्हणायचे. तिथं यायचे आणि तिथून पुढं त्यांचं ॲडमिशनपासून सगळं बाबा म्हणजे त्यांना पूर्णपणे मदत करायची. म्हणजे आमच्या काकांना सांगून काय लागेल ती मदत करून त्यांना, म्हणजे प्रभागातली जी ती मुलं आहेत आणि आज तीच मुलं मला म्हणतात की तुझ्या बाबा मग आम्ही. अच्छा. ते एवढं ऐकून बरं वाटतंय ना. काय तर आपलं व्यवस्थित केलेलं आहे. अच्छा. म्हणजे तुमच्या वडिलांनी दिलेल्या योगदानाबद्दलची आठवण सांगणारी किंवा ते बोलून दाखवणारी माणसं सुद्धा तुम्हाला भेटलेली आहे. 100%. काय वाटतं तुम्हाला जेव्हा असा प्रकारचा वारसा तुम्हाला मिळालेला आहे की ज्यांच्याबद्दल चांगलं बोललं जातं, त्यांच्या राजकीय प्रभावाबद्दल बोललं जातं, तुम्हाला काय वाटतं की हा वारसा कसा पुढे न्यायचा आहे? निश्चितच हा वारसा ज्या पद्धतीने माझे वडील किंवा त्यांचे विचार होते त्या पद्धतीनेच मला तो पुढे न्यायचा. बरं. मला ना कुणासाठी वाईट काय चिंतायचं आहे किंवा काय, मला फक्त प्रभागाचं माझ्या ज्या वॉर्डात मला निवडणूक लढवण्याची इच्छा आहे त्याचं फक्त कल्याण कसं व्हावं. बरं. सर्वांगीण विकास जे म्हणतात ते कसा व्हावा. बरं. हाच माझा विचार आहे, दुसरं काही नाही. तुम्ही मला एक सांगा इंद्रजित, या दृष्टीने तुम्ही काही प्रयत्न केले की बाबा लोकांच्यापर्यंत मला जायचं असेल तर लोकांच्या अडचणी कशा समजून घेतल्या असतील, त्यावर काहीतरी उपाय करूया? हो, मी त्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी पहिला वैशिष्ट्य असं निघालं की जे आपल्या इथं जे मिडल क्लास फॅमिलीज आहेत त्यांच्यापर्यंत ज्या योजना आहेत त्या पोचल्या नव्हत्या. सरकारच्या ज्या योजना आहेत त्या पोचल्या नव्हत्या. त्यामुळे पूर्णपणे आयुष्यमान भारत असावं, बरं, या सगळ्या प्रकारच्या योजना त्या लोकांपर्यंत डोर टू डोर जाऊन पूर्ण केल्यात. तुम्ही स्वतः केलं? मी स्वतः त्या माणसाला घेऊन, अच्छा, त्याचा कम्प्युटर घेऊन आम्ही दोघं तिघं त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांचे सगळे डॉक्युमेंट्स चेक करून, डॉक्युमेंट्स चेक करून, स्कॅन करून, तिथं वायफाय नसेल तर आमच्या फोनचं वायफाय सोडून तिथं स्कॅन करून सगळं केलेलं आहे. अच्छा, इथपर्यंत त्या गोष्टी आम्ही केल्या आणि लोकांना सरकारी योजनेचा फायदा मिळवून दिला. हो हो हो, 100%. बरं. हे तुम्ही बघितलं होतं वडिलांच्याकडं की वडील पण अशी कामं लोकांची करून द्यायचे म्हणून तुम्हाला ते तुमच्यामध्ये आलं? हो, तसंच वाटतंय. वडिलांनी माझ्या जी लोक त्यांना मदत मागायचे त्यांना कधीच नाही बोलणार आणि कदाचित तोच संस्कार असेल माझ्यावर जे करायला मला भाग पडत असेल. त्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुमच्या रक्तात ते आहे? रक्तातच आहे. बरं. मला सांगा की बऱ्याचदा आपण बघतो की कोल्हापूरमध्ये तुम्ही उमदे आहात, तुमचं वय आता 27 वर्षांचं आहे, बरोबर, अगदी नवयुवक तुम्ही आहात, आणि कोल्हापूरमध्ये समाजसेवेचा किंवा समाजकारणाचा एक मोठा वारसा आहे. आपल्याला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्याकडनं तुम्ही आलेला आहे. लोकांच्यात जाऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठीची जी एक अंगामध्ये उर्मी लागते ती उर्मी इथल्या तरुणांच्यामध्ये आहे. तुम्हाला अजून कधी कुठं वाटलं की बाबा जाऊन एखाद्या ठिकाणी लोकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्यासाठी काम करूया किंवा त्यांचं संघटन करूया, असं कधी वाटलं? त्या दृष्टीने तुम्ही काय केलं? प्रत्येक वेळी मला ते वाटते की आपण जाऊन त्या लोकांना भेटणं गरजेचं आहे जिथं मदत कुठलीही पोचत नाही. पण एक एकदा कसं होऊन जाते की तिथल्या लोकांपर्यंत पोचणं हे फार अवघड आहे. बरोबर. त्यांचं कसं होतं, ती लोक एकतर अनोळखी माणूस दिसला किंवा काय दिसलं तर ती ओपन अप होत नाही. बरोबर. मग अजून मी त्याचा विचार करायला लागलो पुढेपर्यंत कसं न्यायचं. मी तुमच्याबद्दल काही लोकांकडनं ऐकलं की तुम्ही गडिंग्लजच्या एका शाळेमध्ये घेतलेली. काय आहे किस्सा तो? ते कसं आहे, मी दर माझ्या वाढदिवसाला बर काय तर उपक्रम करायचा, म्हणजे जेवण वगैरे देणं सोडून, म्हणजे मित्रांना पार्ट्या देणं सोडून, बर, काय तर आपल्याकडून काय तर चांगलं काम होऊ देत. म्हणजे एक कुठल्याही शाळेला हे काय असेल ते, म्हणजे त्यांची वह्या पुस्तके शालेय साहित्य हे देतो. आता ह्यावेळीच्या वाढदिवसाला मी
अपंग मुलांच्या शाळेमध्ये गेलेलो. तिथं त्यांना लागणारे महिन्याभराचं धान्य, बरोबर, परत त्यांना ज्या आवडीच्या गोष्टी आहेत त्या, बरं. ते सगळंही तिथं मी जाऊन देऊन तुम्ही धान्य पण दिलं? हो हो हो, पूर्ण महिन्याभराचं धान्य मी देऊन आलो. हातकणंगले साईडला काहीतरी ती शाळा होती. अच्छा, म्हणजे तुम्ही तरुण आहात. कोल्हापूरमध्ये तरुणांची एक सळसळती ऊर्जा आपल्याला जागोजागी दिसत असते. तरुणांचे तुमचं मित्रमंडळींची कसं आहे, म्हणजे तुमचं संघटन कसं आहे त्या? फार चांगलं आहे. बरं. मित्रमंडळींच्यात राहणं मला फार आवडते. हां. त्यांच्यात राहणं, त्यांच्यात फिरणं, घरात मला बसण्यापेक्षा मित्रांच्यात राहिलेलं मला फार चांगलं. अच्छा, म्हणजे मित्र म्हणजे थोडक्यात तो समाजच असतो, समाजाचाच तुम्ही जाताय. हो हो. बरं, आता मला सांगा की या सगळ्या वारशाकडे तुम्ही पुढे जात असताना मला अशी एक माहिती मिळाली की इतिहास संशोधक जयसिंह पवार साहेब यांचं सुद्धा तुमच्याशी एक नातं आहे. ते नेमकं काय आहे? माझ्या आजोबांच्या सख्या बहीण, अच्छा, त्यांच्या हे मिसेस. ओके. त्या माझ्या आत्या आजी आहेत. अच्छा, आणि तसं आमचं त्यांचा एक फार जवळचा संबंध. जवळचा संबंध. होय होय, इतिहासाला लागून आमचा फार चांगला संबंध आहे. महाराष्ट्रातले एक अत्यंत महत्त्वाचे ज्येष्ठ इतिहास संशोधक आहेत ते. तुम्हाला अभिमान वाटतो या फार अभिमान, सार्थ अभिमान आहे त्याचा. अच्छा, फार फार फार. म्हणजे इतिहासाशी संबंधित तुमचं एकदा घराणं आहेच, म्हणजे तुम्ही गडकरी म्हणून सांगितलं. आहेच आहेच आहे. आणि दुसरी गोष्ट की पवार सर म्हणजे त्यांना पितामह समजलं हो, जातं. 100%. हो. हे एक आहे. इतिहासाशी संबंधित जेव्हा जेव्हा विषय निघतो तेव्हा तुम्हाला एक मित्रांच्या मध्ये जेव्हा विषय निघत असेल तेव्हा अभिमान वाटतो त्या गोष्टीचा? फार. मला विचारतात ते पेपरमध्ये एक एकदा येते त्यांचं, हे तुझे आजोबा ना? मी म्हणलो, होय. अच्छा अच्छा, हे फार फार महत्त्वाचं. अभिमान वाटते. अच्छा, हे प्रत्येकाला मिळत नाही. मिळत वारसा. नाही. राजकारणामध्ये आता तुम्ही मगापासून आपण बोललो की वडिलांचं प्रतिनिधित्व, त्यानंतर तुम्ही परत उभे राहिला तर वडिलांच्या जाण्यानंतर. बरोबर. घरातनं काय प्रतिक्रिया होती सगळी, कारण तुमचं घराणं मोठं आहे? घरातल्यांचं प्रतिक्रिया ह्याच होत्या की बाबा सांभाळून जा, हे राजकारण आहे. बरोबर. तू जे लोकांच्यात वावरतोस त्या प्रकारचे लोक तुला कधीही भेटणार नाही. आणि त्याचा मला अंदाज 2018 सालीच बसले. बरोबर. पण मला राजकारण कमी आहे, मला लोकांसाठी जायचं. बरोबर. माझ्याकडून कुठल्या प्रकारचा जर त्या लोकांना न्याय मिळत असेल किंवा माझ्याकडून कुठला फायदा मिळत असेल तर ते मला फार आवडेल. बरं. आणि माझ्या वडिलांचं एक स्वप्न होतं की माझ्या घरातलं एकदा कोणतरी जाऊ दे. मला तेही त्यांच्यासाठी पूर्ण करायची इच्छा फार आहे. पण मी आता प्रयत्न करायला लागलोय त्या गोष्टीसाठी. आता बघूया कसं काय होते पुढं. इंद्रजित, तुम्ही सिव्हिल इंजिनियर आहात. बरोबर. ती तुमची डिग्री तुम्ही मिळवलेली आहे. कोल्हापूरच्या टाउन प्लॅनिंगचा तुम्हाला माहिती आहे काय? चांगला अंदाज आहे. एक तुमचं प्रोफेशन आणि तुम्हाला जर भविष्यात संधी मिळाली प्रतिनिधित्वाची तर तुमच्या अनुभवाचा, तुमच्या ज्ञानाचा, तुमच्या डिग्रीचा वापर तुम्ही कसा करणार? कसं आहे, रस्ते, गटर ह्या बाबतीत सगळेच बोलतात. पण ज्या प्रभागात राहिलेल्या ओपन स्पेसेस आहेत, बरोबर, त्या लोकांना कसं वापर त्याचा करावा, म्हणजे थोडक्यात बाग, गार्डन्स, बरोबर, ज्या सोलर पॉवर्ड असतील, सौर ऊर्जेवर चालतील, नगरपालिकेला त्याचा काही खर्च लागणार. बरोबर. नगरपालिकेला खर्च एखादा लागला तर वॉचमॅन ठेवायचा लागेल, दुसरं काही नाही. बरोबर. पण बाकी सगळ्या सोलर पॉवरवर चालणाऱ्या बागा असतील, म्हणजे गार्डन्स असतील, परत आपले जिम्स ते डेव्हलप करायला लागतील. परत सगळ्यात मोठी बोंबाबोंब आहे ती ड्रेनेज सिस्टीमची. हो हो. जराही ड्रेनेज सिस्टीम बरोबर नाही. ती ड्रेनेज सिस्टीम पहिला वेळोवेळी पावसाळ्यात सुद्धा त्याचे अनुभव आपल्याला. रस्ते करण्यापेक्षा पहिला ड्रेनेज सिस्टीमकडे लक्ष दिलं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण की तुम्ही रस्ते करता नंतर तुम्हाला लक्षात येतं की आपल्याला ड्रेनेज करणं गरजेचं आहे, उकरले जातात. म्हणून पहिला आपण ड्रेनेज सिस्टीमकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. कारण की हा जो भाग आहे तो आत्ता येतेल्या काळात इथं 100 बेडचं आता काम चालू झालेलं आहे. इथं IT पार्कसाठी परवा दिवशी प्रस्तावित जागा झालेलं आहे. हा भाग फार मोठा होणार आहे आणि ह्या भागामुळे लोकांना पुण्याला जायची गरज पडणार नाही. बरोबर. म्हणजे कसं होतं, आता माझाच मित्र माझ्या शेजारी जातोय, तो जातोय पुण्याला, त्याच्या आई वडिलांना दुसरं कोण नाही. बरोबर. म्हणजे आई वडिलांपासून तरी लांब जाणार नाही. बरोबर. फक्त आपल्याला काय टाउन प्लॅनिंगची व्यवस्थित सोय करणं गरजेचं. कोल्हापूर त्यासाठी तयार केलं पाहिजे. ओके, बरोबर. आणि तुमची त्या भागाची फार जबाबदारी आहे तिथल्या प्रतिनिधित्वाची, की कारण ते तिथं सगळ्या गोष्टी होणार. कारण की हाच सेंटर आलाय. बरोबर. बरोबर. इथं जर तुम्ही व्यवस्थित ठेवला तर बाकी सगळ्या गोष्टी फार चांगल्या होतील या प्रभागाला. प्लस जर आता कसं झालंय, गुंडगिरी, चेन स्नॅचिंग याचे प्रकार फार प्रमाणात वाढलेला आहे. कोल्हापूरमध्ये क्राईम रेट वाढलेला फार. आणि त्यात चेन स्नॅचिंग तर माझ्या भागात 2दा झालेले. अच्छा.
त्यासाठी आपल्याला सोलर पॉवरचे जरी कॅमेरे जे नवीन आलेत ते प्रत्येक भागात जर CCTV आपण चौकात जर लावले तर त्याचा पोलिसांना फायदा आहे आणि हे जे घडा लागल्यात त्या गोष्टी फार कमी होते. बरोबर. तुम्ही सांगितलं की आता कोल्हापुरामध्ये गुन्हेगारी वाढते, चेन स्नॅचिंग वाढले. मला तुमच्या वडिलांच्या एका आठवणीकडे जायचं, कदाचित तुम्हाला ते आठवते की नाही मला माहीत नाही, पण मी ते ऐकले कोल्हापुरातल्या जुन्या लोकांकडनं. मी जेव्हा चर्चा करत होतो, कारण मी बऱ्याचदा चर्चा करत असतो राजकारणाबद्दल कोल्हापूरच्या, तेव्हा त्यांनी सांगितलं की अभिजित शिंदेंनी एकदा एका गुन्हेगाराला रोखलं होतं हप्ते गोळा करण्यापासून. ही फार मोठी गोष्ट होती असं मला त्यांनी सांगितलं होतं. हो बरोबर. तुम्हाला आठवते त्याच्याबद्दल काही माहिती आहे? सकाळची वेळ होती, मी गडिंग्लजहून आलेलो कोल्हापूरला. तुमच्या समोर झालं हे? हो हो, मी गडिंग्लजहून आलेलो आणि अशीच एक व्यक्ती जी व्यावसायिक आहे, चांगला व्यवसाय आहे त्यांचा, ते घरी आले. म्हणले या चहा नाश्ता वगैरे सगळं झालं, चहा घ्या नाश्ता घ्या सगळं झालं. ते अचानक रडायलाच चालू झालं की अभिजित माझ्यावर अन्याय व्हायला लागला आहे, माझ्याकडून असे हप्ते वसुली चालू झाले आहे, मी 2-3दा हप्ते दिलेही आहेत पण हे मला सहन होत नाही, मला कुटुंब आहे, मला घर चालवायचं आहे, मला 3 मुलं आहेत माझी, हे हप्ते मला बंद करायचे. बाबांनी 5 मिनटं दे म्हणले, त्याचं नाव घेतले, 5व्या मिनिटाला त्याला फोन केले. दुसऱ्या दिवशीपासून तो तिथे यायचाच बंद झाला. इतकं त्यांनी म्हणजे एका हां, फोनवर दुसऱ्या- दिलं? हां, फक्त फोनवर, दुसरं काही नाही. की माझं मी बघतो तू जा, त्याला एवढंच बोलून घालवलेलं. म्हणजे तुमच्या समोर हा प्रसंग घडला, काय हा, वाटलं तुम्हाला पूर्णपणे. वडिलांच्याबद्दल? मला पूर्णपणे अभिमान वाटला त्यांचा. फक्त त्याचं वाईट काय आहे माहिती आहे का साहेब, ज्या व्यक्तीची मदत केलेली आज त्यांचीच मुलं माझ्या विरोधात आहेत. अच्छा, ते तुमच्या बरोबर नाही? अजिबात नाहीत, अजिबात. तीच मुलं आज माझ्या विरोधात आहेत. म्हणजे त्या मुलांना पण जाणीव माझ्या वडिलांनी पहिलाच मला शिकवलेलं आहे की आपण केलेली गोष्ट आपण आपल्या मनाने करत असतो. लोकांचं कल्याण करायचं आपण ठरवलंय, पण ती काढून आपली किंमत खाली केलेल्या करायची. हे करायचे केले. नसतं. म्हणून मी ते कधी आयुष्यात काढलं नाही किंवा त्यांना मी कधी आत्तापर्यंत बोलूनही दाखवलेलं नाही की बाबा तू माझ्या विरोधात असतोस, तुला आठवते का माझ्या वडिलांनी असं केलं हे ते मला न पटणारी गोष्ट आणि ते माझ्या संस्कारातच, माझ्या वडिलांकडूनच संस्कारात ते बसत नाही. हे त्यातलं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. इंद्रजित, मला तुम्ही सांगा, कैलासवासी अभिजित शिंदे साहेब यांचा जनसंपर्क कसा होता? लोकांची त्यांचं रोजचं गाठीभेटी कशी असायची? त्यांच्या लोकांची गाठीभेटी फार भव्य असायच्या. ते एकदा सकाळी बाहेर पडले, पहिला त्यांचा रूट असायचा, मला आठवते मी एकदा गाडीवरून त्यांच्यावर जायचं महालक्ष्मी मंदिर वगैरे झाले. तिथून बाहेर पडल्यापासून प्रत्येक गल्लीबोळात ते 5-5, 10-10 मिनटं त्यांनी थांबायचंच, कारण की त्यांना कोण ना कोण तर हाक मारून थांबवून घेतच होतं. मला घरी जाताना महालक्ष्मी मंदिरला जायला मला त्यावेळी 10 मिनटं लागत असेल, पण घरी यायला मला 3 तास लागायचे. सगळ्यांना गाठीभेटी? कारण की जाता येतं ती लोक त्यांना भेटायचीच, थांबायची. मग चहावाला का असे ना, अभिजित थांब, एक चहा पी. मग तिथले विषय चालू व्हायचे त्यांचे, मग ते ऐकत बसायचो मी, यांचं काय चाललंय काय. तिथून यायलाच मला 3 तास लागायचे. म्हणजे 8ला आम्ही पहाटे बाहेर पडलो, 12-1ला डायरेक्ट जेवायलाच घरी यायचो. अच्छा. परत मग निवांत ते जरा विश्रांती घेऊन परत 4-5ला बाहेर गेले की 7-8 त्यांना वाजायचे हमखास. पण त्यांचा नियम होता 8 नंतर घराच्या बाहेर नाही, 8पर्यंत काय असेल ते. 8 नंतरचा वेळ कुटुंबाला? सगळा वेळ कुटुंबाला. तुमचं वडिलांनी मुलाचं नातं किंवा वडिलांचं घरच्यांशी इतरांशी नातं कसं होतं नेमकं? वडील स्वभावाने कसे होते, म्हणजे कुटुंब प्रमुख म्हणून? जरा रागिष्ट होते. आम्ही म्हणून तुम्हाला त्यांनी गडिंग्लजला पाठवलं? एक्झॅक्टली. आम्ही 8च्या बाहेर, 8 नंतर घरातून बाहेर दिसलेलं चालत नसायचं. हा, वेळेत घरी यायचं? हो हो हो, पूर्णपणे वेळेत घरी थांबायचं, घरातून बाहेर पडायचं नाही. पण तेवढंच प्रेम असायचं. मला खायला काय आवडते, माझ्या भावाला काय खायला आवडते, अच्छा. आम्हाला मटण फार आवडते. अच्छा, मटण कोल्हापूरकर आहे म्हणजे मटण पाहिजे? मटण सारखं, त्यात माझ्या बारक्या भावाला मटण भरपूर लागतं. अच्छा. आठवड्यातून हमखास 5 दिवस आमच्या घरात मटण. त्याला काय दुसरा पर्याय नाही. ओके ओके ओके. ते पूर्णपणे प्रेमाने सगळ्यांना सांभाळायचे. इव्हन माझ्या काकांच्या 2 मुलं घरी आले की सपलं, विषय नाही. मग आम्ही 4 जण नुसतं मटण खाणं आणि फिरणं एवढंच चालू असेल. ओके ओके ओके. चौघं आले की मग टेबलवर मटणच मटण म्हणा, मासे म्हणा, चालूच. दुसरं काय नाही, कोल्हापूरकरांना मटण आणि मासे हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. जेवायचा विषय. जेव्हा या सगळ्या गोष्टी तुम्ही बघत होतात, वडिलांचं राजकारण असेल किंवा वडिलांना पराभवाला सामोरं जावं लागलं किंवा नंतरच्या काळामध्ये त्यांच्या राजकारणामध्ये तितकं यश त्यांना मिळालं नाही जितकं अपेक्षित होतं किंवा जितकं मिळणं त्यांच्यासाठी योग्य होतं ते नाही मिळालं. बरोबर. तेव्हा त्यांनी कधी असा विचार केला, निराशा आली त्यांना कधी की नाही राहू दे आता, थांबूया, असं कधी वाटलं? कधीच नाही, कधीच नाही. त्यांनी कधी तो विचारही केला नाही किंवा आमच्यासमोर कधी बोललेही नाही.
की आपण आपल्याला थांबायचं आहे आता, मी राजकारण बास करत आहे, कधीही नाही. इव्हन त्यांना ते आवडायचं राजकारण त्यांना आवडायचं, लोकांना आजोबा भेटायला माझे आमदार असल्यापासून त्यावेळी ते बाबा माझे आजोबांबरोबरच असायचे. मग त्यांना तो वारसा असल्यामुळे त्यांना तिची आवड असल्यामुळे ते राजकारण काय त्यांनी सोडायचा कधी निर्णय घेतलाच नाही. अच्छा. शेवटच्या श्वासापर्यंत राजकारण, दुसरं काही नाही. शिंदे कुटुंबाला हा वारसा मिळालेला आहे. सायबर कॉलेजचं तर व्यवस्थापन तुमच्याकडेच आहे मला वाटतं, तुमच्या काकांकडे, काका ते बघतात सगळं, व्यवस्थापन ते सगळे बघतात. अभिजित शिंदे साहेबांचा मी एक बघितलं होतं की ते लोकांच्यात जाऊन त्यांचे प्रश्न सोडवायचे. पण मला असं एक कोणीतरी सांगितलं होतं, एक ज्येष्ठ पत्रकार आमचे सहकारी, त्यांनी सांगितलं होतं ते घराघरातले वाद सुद्धा मिटवायचे आणि लोक त्यांचं ऐकायचं. हे बघितलं. खरंच आहे. 2-3 लोकांचे असे वाद होते की बाबा त्यांचं भावाभावांचंच पटत नव्हतं. त्यांची प्रॉपर्टी इथपर्यंत आलेली की आम्ही विकतो वादामुळे. पण ते त्यांचे बाबांचं प्रेम असेल त्यांच्यावर किंवा काय, त्यांनी ते पूर्णपणे जागा मिटवून ते गोडी गुलाबीनं गेलेले घरात. तिथून पुढे एकत्र जेवायला जाण्यापासून त्या भावाने चालू केलं. बरं, म्हणजे एवढा त्यांच्यात स्नेह, एकदम स्नेह होता. इथपर्यंतच्या गोष्टी त्यांनी त्यांच्यासाठी केल्यात. म्हणजे घरं सुद्धा टिकून ठेवले. घरं मोडणं हा आमचा कधीही उद्देशच नव्हता. किंवा मलाही आता तेच समजायचं, घराच्या कुठले जे घरं मोडतील अशा प्रकारचा कुठलाही व्यवसाय किंवा काही गोष्टी तू करायच्या नाही. आणि मी त्या अजूनपर्यंत जपून ठेवलेले आहेत, तेच करतो. हा तुम्ही वारसा जपलाय. हो. कोणाचंही घर मला मोडायचं नाही, कोणाच्या घराचं मला वाईट चिंतायचं नाही. फक्त मी माझ्या हिशोबाने मला जसं वाटेल त्या हिशोबाने मी काम करायला लागलो. मला सांगा, अभिजित शिंदे साहेबांचं निधन झाल्यानंतर त्यांनी जी कामं सुरू केली होती किंवा त्यांचे जे काही उपक्रम होते किंवा बऱ्याच गोष्टी असतील त्या अर्धवट राहिलेल्या, त्या कधी पूर्ण कराव्याच्या किंवा त्या कुठल्या होत्या, तुम्हाला नाही काय विचार करता त्याच्याबद्दल? बऱ्यापैकी सगळे उपक्रम झाले. त्यानंतर त्यांचा वारसा घेऊन मी उपक्रम नवीन चालू केले. तुम्हाला मध्ये आत्ता सांगितलेली शाळा दत्तक घेतली होती. त्यानंतर मी कोविडच्या काळात फार मदत केली आहे. जेव्हा कोविडनं नुकती पहिली फेज लोकांना बाहेर काढायला चालू केली, तेव्हा आमचे वडिलांचे मित्र आहेत किंवा भाऊ म्हणला तरी चालेल, ते आहेत चेस मास्टर, म्हणजे ते चेस शिकवतात मुलांना. ओके, बुद्धिबळ. हां, मला त्यांचा फोन आला की इंद्रजित असं स्पर्धा मी बस ठेवलेली आहे, परत चालू केलेली आहे, आणि इथं काही तर कोविडचे जे क्रायटेरियाज होत्या त्यांच्या, की सॅनिटायझरी ते असणं गरजेचं आहे, सॅनिटायझर असणं गरजेचं आहे. तर मी त्यांना तेवढं विचारलं, बाबा तुम्हाला काय गरजेचं आहे माझ्याकडून, जेणेकरून ती मुलं येऊन देते एकदाची. बरोबर, स्पर्धा भरू देत. कारण की एवढे हेक्टिक ते वर्ष गेलेलं, ते सगळ्यांसाठी त्रासदायक होतं. सगळेच आयसोलेटच झाले होते. तुम्हाला काय पाहिजे सांगा, तर मला ते 2 सॅनिटायझर स्टँड तेवढे आणून दे. ते घेतले, तयार करून, ॲक्च्युली ते सर्व मिळून तयार करायला सांगितले. तयार करून जाऊन तिथं देऊन थांबून 1 दिवस पूर्ण ती मॅचेस बघितले आणि मग आलोय. कारण की मी पण बाहेर पडणं, ते आता कोविड नंतर मला पण इच्छा झाली ते बघत बसायचं. कारण की चेस एवढा चांगला गेम आहे ना, ते पूर्णपणे डोकं शांत होतं, डोकं कसं चालवायचं. बरोबर. ह्यानं कदाचित गुन्हेगारी क्षेत्र पण कमी होऊ शकतं. ते चेसचा फायदा आहे. बरोबर. म्हणून ते मला पण एवढं आवडलं की मी बघत बसलेलो ती गेम, एवढी छान चालू आहे. ते सोडून आयुष्यमान भारतची स्कीम लागली, त्याचे तर आम्ही 225 कार्ड काढून दिलेत. बरं. पूर्ण प्रभाग, त्यावेळी माझा प्रभाग 63 सम्राटनगर. अच्छा. 225-26 कार्ड्स मी पूर्णपणे काढले. 225 कार्ड तुम्ही घरोघरी जाऊन? हो, पूर्णपणे काढून घेतलेले आहेत. अच्छा. त्यानंतर मला परत एका शाळेतून आणि एका दवाखान्यातून आलं की बाबा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची गरज आहे मला, कारण की आम्ही तेवढं अफोर्ड करू शकत नाही. मग तेही 4-5 दवाखान्यात मी द्यायला चालू केलं. म्हणजे मला जेवढं शक्य होईल तितकी मी मदत केली. इव्हन मी सुकन्या योजनाही चालू केली. भागातील 25 मुलींना मी सुकन्या योजनेचा लाभ मिळवून दिलेला आहे. पूर्णपणे ते कार्यरत आहेत, ते चालू आहे योजना, जेणेकरून मुलींना भविष्यात कुणाचीही गरज पडू नये. त्यांच्या शिक्षणाला, त्यांच्या विवाहाला, लग्नाला इंडिपेंडेंट त्या त्यांच्याही इंडिपेंडेंट ते काम करू देत. कारण की आत्ता काळाची गरज आहे. आधी कसं पूर्वी व्हायचं की राधाबाई शिंदे ही संस्था आमच्या काकांची होती. बरोबर. तेव्हा माझ्या वडील 10 वर्षापूर्वी व्यवस्थितपणे, म्हणजे प्रभागात कोणाला ॲडमिशन लागलं, काय लागलं हे करून देत होते. पण आता कसं झालं, ती शाळा एवढी नॉन आणि वेल नोन होतीच, रेप्युटेड एवढी वाढली ती की तिथं ॲडमिशन होणं अवघड झालं. म्हणून मी नवीन काय केलं, ते RTAच्या ह्याच्यात राईट टू एज्युकेशन, त्यामधूनच ते क्रायटेरिया लावून मी आता ॲडमिशनची सगळी प्रोसिजर चालू करून टाकतो, जेणेकरून ॲडमिशन्स होतील. मग त्या एकाच शाळेत असं नव्हे, बाकी कुठल्याही शाळेत
माझ्या प्रभागातल्या सगळ्या मुलांचे शिक्षण व्यवस्थित त्या हिशोबाने होतील त्या हिशोबाने केलेलं आहे. इंद्रजित, आता मी इंटरव्ह्यूच्या शेवटाकडे तुम्हाला एक प्रश्न विचारेन. महानगरपालिकेचं इलेक्शन्सचं वातावरण चांगलंच पेटलेलं आहे आणि यावेळी आता 4 प्रभाग एकत्र येऊन मग त्याच्यातून 4 नगरसेवक निवडून जाणार आहेत. बरोबर. थोडंसं आव्हानात्मक वाटतं का? कारण प्रभाग रचना चेंज होणार आहेत, हो, निवडणुकीची पद्धत चेंज होणार आहे बरोबर. आणि हे उमेदवारांसाठी चॅलेंजिंग आव्हानात्मक असणार आहे. फारच चॅलेंजिंग असणार. काय वाटतंय तुम्हाला? एक तर ही 4 उमेदवारांची सिस्टीम बरोबर, ही खेडेगावात फार चांगल्या पद्धतीने होते, कारण की त्या लोकांना माहीत असतं. पॅनल सिस्टम. पॅनल सिस्टीम त्यांना माहिती आहे. ही शहरात पहिल्यांदा व्हायला लागले. बरोबर. आता ह्यामध्ये वोटिंग कसं करायचं ह्यापासून आपल्याला लोकांना समजून देणं फार गरजेचं बरोबर आहे, बरोबर. की बाबा ही असे बॅलेट पेपर्स असणार आहेत, तुम्हाला ह्या हिशोबाने त्याला वोट्स करावे लागणार आहेत. ते तर सगळ्यात मोठं आव्हान आहे. बरोबर. त्यात वॉर्ड झाला 21,000 मतदारसंख्या. सगळेच आधीचा वॉर्ड होता 4,500. हा झाला 21,000चा. त्या 21,000च्या लोकांपर्यंत पोचणं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. बरोबर. त्यांना आपले मुद्दे समजून सांगणं की मी का, हे सांगण्यासाठी आपल्याला तिथं जाणं फार गरजेचं आहे. बरोबर. अर्थातच ही नगरपालिका फार आव्हानात्मक आहे, पण त्याला जर सोपी करायची झाली तर व्यवस्थित जे 4 उमेदवार दिले जातील ते एकजुटीनं जर काम केले 4ही भागातून, बरोबर, तर ते व्यवस्थितरित्या काम होऊ शकतं. निवडणूक सोपी जाऊ शकते. अच्छा. तयारी सुरू आहे की नाही मग निवडणुकीची? हो, तयारी चालू तरी ठेवलेली आहे. तयारी चालू आहे. अच्छा. तरुणांचा सपोर्ट कसा काय आहे तुम्हाला? तरुणांचा भव्य सपोर्ट आहे. अच्छा. त्यांचा स्वतःहून फोन यायला लागलेत अच्छा. की बाबा तू असणं गरजेचं आहे. तर लोकांचे चेहरे बघून आम्हाला आता कंटाळा आलाय. नवीन चेहरे असणं गरजेचं आहे. अच्छा. आणि इव्हन ह्या घरातून कधीच चेहरा आलेला नाही 2000 नंतर. 25 वर्ष झाले. बरोबर. आता ह्या घरातून एक चेहरा बाहेर पडणं फार गरजेचं आहे. डेफिनेटली. मग तुम्ही आता अभिजित शिंदे साहेबांचा वारसा घेऊन तुम्ही पुढे आता निघायला लागलेला आहे? 100% महानगरपालिकेत तुम्हाला जायचंच आहे? 100% जायचं. अच्छा. हा वारसा घेऊन जायचा आहे? हा वारसा घेऊनच जायचं. मुळात अभिजित शिंदे या नावाला घेऊन जायचं. कोल्हापूरच्या महानगरपालिकेच्या इलेक्शन्स सध्या रणधुमाळी पेटलेली आहे. अनेक तरुण, अनेक ज्येष्ठ नेते या निवडणुकीमध्ये आपलं स्त्री प्रतिष्ठा पणाला लावणार आहेत. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपला वारसा महत्त्वाचा आहे आणि तो घेऊन मी पुढे जाणार आहे. जो वारसा माझ्या समाजसेवेच्या मुशीत घडलेल्या वडिलांचा आहे, किंवा जो वारसा माझ्या शैक्षणिक क्रांती घडवलेल्या काकांचा आहे, आजोबांचा आहे, सामाजिक क्रांती आणि शेतकऱ्यांची क्रांती घडवणाऱ्या श्रीप्रताप शिंदे साहेबांचा माझा वारसा आहे, इतिहासाशी संबंधित असलेला माझा वारसा आहे, असं सांगत तो मी पुढे घेऊन जाणार आहे, असं इंद्रजित शिंदे म्हणत आहेत. इंद्रजित, तुम्ही एक उभरतं नेतृत्व म्हणून पुढे या, कोल्हापूरच्या विकासासाठी प्रयत्न करा, तरुणांचं संघटन करा आणि कोल्हापुरामध्ये वाढती गुन्हेगारी जी आहे ती रोखण्याचा प्रयत्न करा. ही शुभेच्छा मी तुम्हाला देतो. आणि तुम्ही डिजिटल कोल्हापूरशी संवाद साधलात, आम्हाला वेळ दिलात, त्याबद्दल मी तुमचं आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.